नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण 11वीचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यानंतर आज 29 तारखेला याचा कॅप राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि कोणतं कॉलेज अलॉट कसं झालेलं आहे, त्याचं नाव काय आहे ते आपल्याला संपूर्ण बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिले लॉग इन ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे. लॉग इन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा लॉग इन केलं होतं, आपलं जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशनमध्ये जो आपण लॉग इन आय डी टाकला होता तो लॉग इन आय डी आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि तो लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपण मध्ये संपूर्ण गोष्टी बघू शकणार आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपल्याला मध्ये काय आपला नंबर लागलेला आहे हे संपूर्ण गोष्टी बघायला मिळणार आहे आणि कोणते कोणते कागदपत्र कोणत्या कास्ट वाईज आपल्याला कॉलेजला घेऊन जायचे आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे, लॉग इन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती इथे दिसते. हा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डवर आपण बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे आपला सेल्फ व्हेरीफाईड आहे आणि ॲडमिशन स्टेटस जे आहे आपलं नॉट ॲडमिटेड आहे, अजून आपण ॲडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅप ऑप्शन फॉर्म जो आहे तो आपण कंप्लीट करून लॉक केलेला आहे आणि बाकीचं इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा यामधून कुठूनही आपण सहभाग घेतलेला नाही. ज्यांनी सहभाग घेतलेला असेल त्यांना इथे त्याचं स्टेटस बघायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण पार्ट सेकंड इथे भरलेला आहे त्यामध्ये आपण जे काही कॉलेजेस निवडले होते ते कॉलेज निवडून आपण इथे लॉक केलं होतं आणि आता आपल्याला कॅप ॲडमिशनचं स्टेटस इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, कॅप ॲडमिशन स्टेटसमध्ये गेल्यानंतर हा जो रेग्युलर राऊंड 1 आहे त्यामध्ये कोणतं कॉलेज लागलं ते आपल्याला इथे याप्रमाणे बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण आपल्या कास्टच्या हिशोबाने इथे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात. त्यामध्ये जर आपल्याकडे 10वीचं मार्कशीट असेल, आता सध्याला तर आलेलं नसतील, त्यामुळे आपण सध्याला ऑनलाईन प्रिंट वापरायची आहे. कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट वापरायचं आहे. त्यानंतर आपलं नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियर आपल्याला सर्टिफिकेट असलं पाहिजे. TC आपली अजून आलेली नसेल तर आपण TC नंतर डिक्लरेशन देऊन सुद्धा वापरू शकता. जे कागदपत्र आपल्याकडे आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे आणि इथे आपण बघू शकता की प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे. त्यामध्ये आपल्याला पुढची स्टेप जी आहे प्रोसीड फॉर द ॲडमिशन म्हणून ऑप्शन इथे दिले गेलेलं आहे. तर यामध्ये आपण प्रोसीड फॉर द ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहे आपल्याकडे ते घेऊन आपल्याला जो अलॉट कॉलेज झालेला आहे त्या कॉलेजला आपल्याला व्हिजिट करायचे आहे. त्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट्स तिथून व्हेरीफाय करायचे आहे. जे आपल्याकडे असतील ते डॉक्युमेंट्स आपण सबमिट करायचे आणि जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतील त्यासाठी आपण हमीपत्र ऑलरेडी लिहून दिलेलं आहे किंवा आपण लिहून देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आपलं ॲडमिशन कन्फर्म जेव्हा होईल त्यावेळेस या डॅशबोर्डवर आपण आल्यानंतर आपण हे जे नॉट ॲडमिटेड आपल्याला इथे दिसत आहे हे नॉट कटून जाईल आणि आपल्याला फक्त ॲडमिटेड म्हणजे आपलं ॲडमिशन या कॉलेजला कन्फर्म झालेलं आहे हे आपल्याला ठरवता येईल. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नसेल त्यांनी काळजी करायची गरज नाही. ही स्टेप सेम पुन्हा आपल्याला सेकंड राऊंडसाठी ओपन होणार आहे. त्यावेळी आपण सेकंड राऊंड आपला पार्ट फर्स्ट कंप्लीट करून लॉक करायचा आहे आणि सेकंड पार्टमध्ये पुन्हा आपल्याला जे पाहिजे ते कॉलेजेस निवडायचे आहे. याप्रमाणे सेम प्रोसिजर होईल. त्यानंतर सेकंड राऊंडचा आपला अलॉटमेंट लागेल आणि त्या अलॉटमेंटमध्ये आपल्याला जे कॉलेज लागेल त्याला आपण ॲडमिशन घेऊ शकता. जोपर्यंत हे राऊंड चालू राहतील याप्रमाणे प्रोसेस होत राहील. यामध्ये आपल्याला काही अडचण असल्यास आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि याच प्रकारची प्रत्येक राऊंडला मी आपल्याला माहिती देत राहील. त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.